छान आले. लसणाचा थोडासा आल्याचा तुकडा, कढीपत्त्याचं असं झाड बघा किती छान आले. एवढं उंच गेलंय. आता मी पुदिना राईस बनवते, त्यासाठी मला कढीपत्ता हवा होता. पाणी घालू. चला पुदिना राईस करायचा आहे, तुम्हाला दाखवते. इथं बघा पुदिना कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, मिरची आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या, थोडासा आल्याचा तुकडा, कढीपत्ता हा आपण बाहेरून आणलेला आहे, कुकर ठेवलेला आहे, कांदा घातलेला आहे. तर पुदिना राईसची रेसिपी ऑलरेडी तुमच्यासोबत मी शेअर केलेली होती मागील व्हिडिओमध्ये. आज सकाळी आम्ही लवकरच गेले आणि मुलांसाठी आता दुपारून मी पुदिना राईस बनवते. सकाळचा स्वयंपाक झालेला आहे. छानच आमच्या गॅलरीतला हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता धुवूनच मी ना ह्या तेलामध्ये टाकते. तुम्ही बघितलं असेल गॅलरीमधलं झाड आमचं किती छान आलेलं आहे आणि ते जर जमिनीत असलं असतं तर आणखीन खूप मोठं झालं असतं. आणि हा गावरान कढीपत्ता आहे, याची चवसुद्धा ना खरंच खूप छान आहे आणि याची पानेसुद्धा छोटी छोटी आहेत. मला खूप अशी झाडं लावावी वाटतात, पण जमिनीमध्ये जी झाडं येतात ना तसे ते कुंड्यामध्ये जास्त येत नाहीत. तर थोडक्यात सांगायची रेसिपी म्हटली पुदिना राईसची, तर तेलामध्ये जिरी, मोहरी आणि पुदिना कोथिंबीरची जी पेस्ट केली होती त्याच्यामध्ये थोडंसं दही घातलं होतं, लसूण आणि अद्रक टाकून जी पेस्ट बनवली ती घालायची. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या ह्याच्यात घालायच्या. बटाटा असेल, वाटाणा असेल, आणखीन तुम्हाला गाजर आवडत असेल, शिमला, सगळ्या त्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. नंतर पेस्ट टाकायची, तीसुद्धा परतून घ्यायची आणि तांदूळ घालायचे. अशी थोडक्यात रेसिपी तुम्हाला सांगते. डिटेल बघायची असेल तर मागील व्हिडिओमध्ये मी आपली ही राईसची रेसिपी शेअर केलेली आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात मी गॅलरीपासूनच चालू केलेली होती. तर परत एकदा तुम्हाला हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या छानशा ब्लॉगमध्ये. तर ज्यावेळेस मला कंटाळा येतो पुदिना राईस बनवत असते. आमच्या घरामध्ये सगळ्यांना हा आवडतो आणि प्रचंड आवडतो. तर आजचा हा ब्लॉग किचन क्लिनिंगचा आहे. तर किचन क्लीन करताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. पुदिना राईस इथं झालेला आहे, त्याच्यासोबत दही. तर हे आता मुलांना देते मी. मस्त झालं आहे बघा, मोकळा असा एकदम छान. तर आता जेवण करून घेतो आणि जेवल्यावर भेटू. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या छानशा ब्लॉगमध्ये. किचन क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर घराची क्लिनिंग, डीप क्लिनिंग मी वर्षातून 2दा करते. सेम मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. तर मुलांची बेडरूम झाली आहे, हॉल पण झालं आहे क्लीन करून आणि आता किचन काढावं म्हटलं. आणि किचन काढायला म्हटलं की 2 ते 3 दिवस हे लागतातच. तर आता ट्रॉल्या काढत होते आणि म्हटलं किराणा पण भरलेला होता आणि डब्बे वगैरे स्टीलचे पण घासायचे होते. म्हणजे चला तुमच्यासोबत शेअर करावं. किराणा मी सर्व अगोदर भरलेला होता. आता तोच किराणा या डब्यामध्ये भरून ठेवायच्या अगोदर हे डब्बे अगोदर स्वच्छ मी असे घासून उन्हाला वाळवते आणि नंतरच त्याच्यामध्ये सामान भरते. तर अगोदर हे डब्बे वगैरे सगळे घासण्याच्या अगोदर मी किचन आहे ना ते किचन वरतून पूर्ण जाळ्या झटकून घेतलेल्या होत्या आणि जे टाईल्स वगैरे ते सुद्धा क्लीन करून घेतलेल्या होत्या. अगोदर वरचा भाग आहे तो सर्व क्लीन करून घ्यायचा, म्हणजेच भिंती असतील, फॅन असेल आणि वरच्या जाळ्या असतील त्या, आणि नंतर मग खालची क्लिनिंग करायची. नंतर अगोदर खालची क्लिनिंग केली थोडक्यात, म्हणजे ट्रॉल्या पुसून घ्यायचे, डब्बे, आणि नंतर वरच्या जर जाळ्या झटकल्या तर सगळं घाण या डब्यावर किंवा ट्रॉल्यावर होते. त्यासाठी सुरुवातीला आपण भिंती, वरचा जो वरची जी POP आहे ती झटकून घ्यायची, फॅनसुद्धा पुसून घ्यायचा. मी अगोदर हे केलेलं होतं. आता मी डब्बे घासायला काढलेले होते. त्याचबरोबर ना या डब्याच्या ट्रॉल्या आहेत ना त्यासुद्धा मी घासायला काढलेल्या होत्या. आता मी ना माझं 2 साईडचं किचन आहे, तर अगोदर एका साईडचं किचन उरकून घेते, म्हणजे मग घरामध्ये जास्त राडा पसारा होत नाही आणि गोंधळ झाला की खरंच सांगते तुम्हाला काहीही सुचत नाही. म्हणून हळूहळू काढायचं, एकदमच असा पसारा बाहेर काढायचा नाही ट्रॉलीमधला. अगोदर किचनच्या 1 साईडचा पसारा मी सगळा काढलेला आहे, म्हणजे आपल्याला कट्ट्यावर सुद्धा जागा इथं असे ठेवायला मिळते. आणि नंतर मग ते आवरून झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडचं किचनचा
ट्रॉल्या आणि जे काही भांडी असेल ते काढायचं. तर ट्रॉल्यासुद्धा मी इथं घासून घेत होते. एक 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 रॉड आहे ना तो आता ठेवून ठेवून ना थोडं फार तरी चिकट होतोच, म्हणून मी अगोदर ट्रॉल्या घासून गॅलरीमध्ये आता ऊनसुद्धा कडक असं पडतं आहे, त्यामुळे ना मग स्वच्छ भांडीसुद्धा ना अशी एकदम कडक वाळून निघतात ट्रॉल्यासुद्धा. आणि ट्रॉल्या 6 महिन्यातनं एकदाच मी घासते, म्हणजेच वर्षातून 2दा असं. तर अशी क्लिनिंग केली ना ट्रॉल्यासुद्धा छान राहतात. आणि जास्त घाण ट्रॉल्या झाल्या ना तर त्याला बघा गंज पकडतो, म्हणून ही काळजी छोटी मोठी घेतली तर आपल्या किचनच्या ट्रॉल्या व्यवस्थित मेंटेन राहतात आणि आपला खर्चही मग जास्त होत नाही, मेंटेन राहतो. तर इथं मी बाहेर गॅलरीमध्ये आधी ट्रॉली घासून वाळायला ठेवली. नंतर जे डबे आहेत ना ते डबे हात लागून लागून ना चिकट होतात बरं का, त्यामुळे ना मी अगोदर म्हणलं ते घासून घ्यावे. आणि एकदा घासून धुतले की ते निघत नाहीत, परत एकदा आपल्याला आणखीन एकदा मला ना ते घासावे लागतात, कारण की चिकट झालेले असतात आपल्यासारखा हात लागून लागून. आणि मग डबल वेळा घासले की मग एकदम ते चकचकीत निघतात. आता तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे मावशी आहे, पण मावशी ही रोजच्या भांड्यांनाच आहे आणि ही जी भांडी असतात ना ते मात्र ना मीच साफ करते, कारण की मला समाधान मिळत नाही मावशींनी साफ केलेलं, म्हणून मी हे जी डीप क्लिनिंग आहे ते मीच करते. आणि मला ना खरंच सांगते, हे बाकीची जी क्लिनिंग असते म्हणजे भांडी ट्रॉल्या हे ना म्हणजे कोणाचंच पटत नाही. मला ज्यावेळेस मी साफ करेल त्यावेळेसच मला समाधान मिळतं की हां चला मी हे क्लीन केलं आहे. आणि पाहिजे असं मग आपण जर व्यवस्थित जर घासून पुसून ते क्लीन केलं ते एक वेगळंच समाधान आहे. तर कोणी कोणी असं माझ्यासारखं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता अहो पण बराच वेळा म्हणतात की अगं मावशींना दे हे करायला दे, पण मला काही ते जमत नाही. आता मी डबे घासले आणि नंतर लक्षात आलं माझ्या की अरे खिडकी नाही झटकून घ्यायची राहिलीच होती. आता जी नेट म्हणजे जाळी असते ना खिडकीला ती मी अगोदर ना अशा पद्धतीने बघा झाडूनच साफ करते, म्हणजे त्याच्यावर फक्त धूळ बसलेली असते, ती धूळ मी आधी झटकून घेते आणि म्हणजे नंतर मग भांडी धुवावी. नाहीतर मग काय होतं ही सगळी धूळ धुतलेल्या भांड्यावर पडते, ते मी विसरूनच गेले होते. मग अगोदर ही जी नेट आहे त्याच्यावर फक्त धूळ बसलेली होती ना ती झाडून स्वच्छ अशी ना झटकून घेतली, ते पण खिडकी पॅक करून आतमध्ये मी झाडू घालून अशा पद्धतीने मी साफ करते ही. तर ही जी नेट खिडकी आहे ना माझ्या किचनमधली दिवसभर उघडी असते, त्यामुळं ना एवढी धूळ येते बापरे, कुठून येते काय माहिती. आणि खिडकीच्या नेट धूळ साचून राहते, त्यामुळं ना महिन्यातून एकदा किंवा 2दा ही खिडकी मला साफच करावी लागते. ती खिडकीची जाळी स्वच्छ अशी झटकून घेतली. नंतर हे म्हणजे डबे आहेत ना ते सगळे धुवून घेतले. आणि आपण जर भांडी घासत असू किंवा धुत असेल तर आपल्याला कळतं की आपलं कुठं राहिलं आहे काय राहिलं आहे, त्यामुळे आपण बारकाईने लक्ष देऊन बघतो की डब्याला अरे इथं चिकटपणा राहिला आहे, आणखीन परत एकदा घासूया. पण मावशींचं कसं गडबडीतमध्ये घासून धुवून पटकन जातात, त्यामुळं मग ते तसंच राहिलं की राहतं, म्हणून मला ते काही आवडत नाही. मग त्यामुळंच ना ही जी डीप क्लिनिंग असते ना ती मीच करते. आता सगळे जे सामान भरायचे डबे आहेत ना ते मी घासून घेतले, धुवूनसुद्धा घेतले. आता गॅलरीमध्ये आमच्या ना खरंच खूप छान कडक ऊन येतं आणि तिथे ना डब्बेसुद्धा असे कडक वाळले जातात. आणि मग एकदा आता सामान भरून ठेवलं आणि नंतर मग मुलांचं चालू झालं एकदा म्हणजे कॉलेज म्हणा स्कूल म्हणा, तर मग काय मला काही जमत नाही हे छोटी मोठी अशी म्हणजे डीप क्लिनिंग करायला, म्हणून मी सुट्टी दिवशीच नाही प्रेफर करते करायचं. आता कधी कधी ना काम करताना असं ना बोर व्हायला लागलं किंवा कंटाळा यायला लागला तर मी इथं ना सरळ हेडफोन लावत असते आणि स्वामींची गाणी, तारक मंत्र किंवा जप सगळं म्हणजे हे यूट्यूबला लावून देते आणि मी ते ऐकत राहते, जेणेकरून आपला नामस्मरण होतं आणि कामही होतं. आणि कधी कधी मग ते झालं की मग ना जुनी गाणीसुद्धा ऐकत असते बरं का, म्हणजे माझ्या मूडनुसार असतं. तर म्हणजे ज्या दिवशी माझं नामस्मरण झालं नाही किंवा जप झाला नाही त्यावेळेस मग मी अगोदर जप आणि नामस्मरण हे सगळं ऐकून घेते. आणि ज्यावेळेस मग आपलं की वाटतं हां आज झाले समाधान वाटतं, त्यानंतर मग मी थोड्या वेळाने मग जुनी गाणीसुद्धा ऐकत राहते हेडफोननी. याने मग काय होतं आपला मूड आहे ना तो रिफ्रेश होतो आणि मग कामही पटापटा होतात. तर तुम्हीही असं करता का ते पण मला नक्की सांगा. तर फायनली ते सगळे डबे मी परत डबल घासले, कारण की ना चिकटच झाले होते तेवढे. आणि नंतर मग स्वच्छ अशी धुवूनही घेतले. ट्रॉली आणि डबे बघा घासून अशा पद्धतीने गॅलरीमध्ये वाळू घातलेला ठेवले. आणि सकाळीच ब्लँकेट पण धुतले होते, ते वाळू घातलेत. सगळंच मी डीप क्लीन म्हणजे पडदे वगैरे सगळ्यापासून ना घर पूर्ण क्लीन करून घेते, पण रोज थोडं थोडं एकदम होत नाही, लोड होतो जास्त त्याच्यामुळं. आणि सुट्ट्या असल्यामुळं मग थोडासा टाईम मिळतो घरामध्ये. इथे मी ना आता किचनची जी विंडो आहे ना ती साफ करायला घेतली होती. आधी कोलिनने पूर्ण असा स्प्रे मारून घेतला
आणि तुम्हाला इथं मी ट्रिक सांगते, बऱ्याच जणांना माहिती असेल. जो आपला न्यूजपेपर आहे ना, त्या न्यूजपेपरने ना ही बघा काच आपण जर अशा पद्धतीने पुसली ना, तर खरंच सांगते ती अगदी चकचकीत निघते. अजिबात त्याच्यावर डाग दिसत नाहीत किंवा म्हणजे असं एकदम वाटतं की अरे ही नवीनच काच आहे अशी. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही. आता पाण्याने किंवा कपड्याने जर आपण धुतले ना, तर त्याच्यावर ना डाग तसेच उमटले जातात आणि मग काच ना कुठेतरी आपल्याला क्लीन वाटत नाही, स्वच्छ दिसत नाही आणि मग धुसर दिसते बघा अशा पद्धतीने. म्हणजे एकदम धुसर अशी दिसते. जर स्वच्छ आणि एकदम क्लीन जर काच निघायची असेल ना, तर कोलिनचा स्प्रे मारा आणि न्यूजपेपरने ते पुसून घ्या, कपड्याचा वापर न करता. खरंच खूप छान अशी नाही काचा निघतात. मी हेच म्हणजे मी न्यूजपेपरच वापरते. मी कपडा अजिबात वापरत नाही, न धुवून पण घेत नाही. न्यूजपेपर जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ना ड्रेसिंग टेबलची काच असू द्या किंवा खिडक्यांच्या काचा असेल किंवा आपल्या गॅलरीच्या जे विंडोज असतात ना मोठ्या मोठ्या दरवाजाच्या काचा, त्यासुद्धा ना मी सगळे अशा ट्रिकने वापरते. तर नक्की ही ट्रिक तुम्ही यूज करा. तुमची काचा निघल्या का नाहीत ते पण मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता किचनची खिडकी ना ही सगळ्या खिडक्यांपेक्षा म्हणजे बेडरूमच्या हॉलच्या खिडक्यापेक्षा ना खरंच खूप घाण होतात. कारण की आपण तिथं स्वयंपाक करत असतो, मग तेलकट फोडणी देतो, मग फोडणीचं तेल त्याच्यावरच बसतं, परत धूळ असते. आता ही किचनची खिडकी माझी दिवसभर उघडी असते कारण की तिथून व्हेंटिलेशन हवा खूप छान येते त्याच्यामुळं. त्यानंतर डायरेक्ट फ्रेश झाले संध्याकाळी आणि फ्रेश होऊन नंतर मग म्हटलं चला सामान हे डब्यामध्ये भरून घ्यावं. बराच उशीर झाला होता आणि मी जेवणामध्ये पण आज ना बाहेर जेवण करून येणार होते म्हणून मुलांचं आणि माझंच करायचं होतं म्हणून मी ना थोडंसं लाईटच बनवलेलं होतं. आता सगळं सामान मी ह्या ना अशा डब्यामध्ये भरून ठेवते एकदाच महिनाभर. मग एकदम किचन स्वच्छ असतं ना आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा खरंच मूड येतो बरं का. आणि जास्त किचन घाण होऊन द्यायचं नाही. जर जास्त किचन घाण झालं ना तर मग ते ना बघूनच आपल्याला आवरायचं जीवावर येतं. म्हणून थोडं झालं की पटकन आवरलं की मग ते स्वच्छ राहतं आणि तुम्हाला सांगते खरंच झुरळंही अजिबात होत नाहीत. जेवढं तुम्ही किचन स्वच्छ ठेवाल तेवढं झुरळं कमी होतात. आता झुरळ हे आहेतच, नाही असं नाही आहे. सिटी म्हणलं कुठंही म्हणा, सोसायटी म्हणा, झुरळ हे असतात. पण तेवढं मग त्याचं प्रमाण कमी असतं ज्यावेळेस आपण खरंच एकदम स्वच्छ घर ठेवतो ना त्यावेळेस. आता सगळ्या डब्यामध्ये मी सामान वगैरे अशा पद्धतीने भरून ठेवते आणि आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून ना काही माझ्याकडनं छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला मिळाल्या असतील. आणखीन तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला जर काही वेगळ्या टिप्स माहिती असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळत असतं. जसं माझ्याकडून तुम्हाला शिकायला मिळतं तर तुम्हीसुद्धा मला जर कमेंट केली की ताई तुम्ही असं करा तसं करा तर तुमच्याकडूनही मला बरंचसं शिकायला मिळतं. तर सामान भरलं. आधी मी आज ठरवलंच होतं की सगळं हे किचनची एक बाजू क्लीन झाल्याशिवाय आपण ना थांबायचंच नाही. म्हणून मी ना सगळं हे अगोदर सगळं सामान वगैरे डब्बे सगळे करून बाहेरचं आणून नंतर भरून झाले. माझ्या किचनची एक साईडची आहे ना कट्टा, तो पूर्ण माझा आज साफ झालेला होता आणि खरंच छान वाटत होतं, त्याच्यामुळं फ्रेश वाटत होतं. आणि आपल्या महिलेचा कम्फर्ट झोन म्हणजे ना खरंच सांगते गाऊन असतो. म्हणून मी गाऊन घालूनच ही सगळी स्वच्छता केली आणि नंतर संध्याकाळी मग फ्रेश झाले आणि नंतर मग हा ड्रेस चेंज करून सामान वगैरे सगळं भरून घेतलं. आज दिवसभर माझा असाच अवतार होता, टिकली नाही काय नाही. आज ना स्वतःकडे बघितलंच नाही. आज दिवसभर क्लिनिंगच करते आणि खूप दमले. आता किती वाजले तुम्हाला दाखवते. उलटं दिसत असेल तुम्हाला. 9:45 झाल्या. लिटरली सगळं आवरलं आहे आता. तर चला ब्लॉगला इथे सेंड करते. तर आजचा क्लिनिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन कुठले ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.